ज्यांना संगीतामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना गायक व्हायचंय, त्यांना तू काय सांगशील? जी नवीन मुलं ज्यांना आहेत? सिंगर बनायचंय त्यांनी मला वाटतं क्लासिकलपासून सुरुवात केली पाहिजे. हं, लाइक बेसिक्स जे आहेत, हं, हं, ते तरी समजायला पाहिजे. लाइक बेसिक राग असू दे किंवा आपलं हिंदुस्थानी क्लासिकल आहे, ते हं, जर ज्या माणसाला जमतं, तो कुठल्याही जॉनराची गाणी गाऊ शकतो. त्याला हं, कुठलंही गाणं द्या तुम्ही, तो गाऊ शकतो सक्षमपणे. हं, हं, त्यामुळे आपण अलंकारची प्रॅक्टिस केली पाहिजे. जे हं, बिगिनर्स आहेत, हं, त्यांनी अलंकार जे आहेत ते वेगवेगळे पॅटर्न्स बनवून कारण की खूप सगळे पॅटर्न्स बनवतात. सा ग म आहे, 7 सूर आहेत. हं, हं. त्याच्यामध्ये जर तुम्ही कोमल टाकले तर किती खूप जास्तच पॅटर्न बनतील. ओके. तर ते पॅटर्न्स तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. हळू स्पीड वाढवला पाहिजे. हं, जेणेकरून तुमच्या आवाजामध्ये एक ताण आपोआपच निर्माण होईल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची गाणी अवघड असू दे, ती सुद्धा लिलयापणे पेलू शकता. ओके. हो. आता बरेचसे सिंगिंगचे रिएलिटी शोज होतात. हं. ओके. त्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे तिथे तिथे किती फेअरली डिसिजन होतात किंवा काय आहे? म्हणजे तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय आहे? रिएलिटी शोज छानच असतात. स्क्रिप्टेड सुद्धा म्हणता येईल, पण ते छान असतात खूप. त्यांनी माणसाला प्रसिद्धी मिळते. हं, हं. त्याचबरोबर जो कंटेस्टंट असतो त्याला शिकता सुद्धा येतं खूप सगळं. हं, हं. त्यामुळे हाऊ टू फेस द कॅमेरा, हं, हं, हं. त्यानंतर लोकांशी संपर्क कसा साधायचा, हं, हं. अ, त्यानंतर म्युझिकमध्ये तुम्हाला अजून वेगवेगळे जॉनराज हं. स्वतःचे काय बोलू शकतो आपण डेव्हलप करता येतात. बरोबर. त्यामुळे रिएलिटी शो इस व्हेरी गुड थिंग. ओके. तुझं आतापर्यंतचं चांगलं आणि वाईट असा एक्सपिरियन्स काय आहे? म्हणजे ओव्हरऑल म्हणजे अ, तू कॉन्ट्रॅक्ट शोला जातोस किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इव्हेंट्सला जातोस तिकडचा? वाईट एक्सपिरियन्स तर अजून काही आला नाहीये. अच्छा. चांगले एक्सपिरियन्स आहेत, खूप चांगले एक्सपिरियन्स हां, आहेत. हां. लाइक गोव्याचा जो प्रेक्षक आहे, हं. एस्पेशली गोवा, हां. तो खूपच छान आहे. तो खूप अच्छा. दर्दी प्रेक्षक आहे. ओके. त्यांना लाइक एकदा माझा कार्यक्रम 12:30 ला सुरू झाला रात्रीच्या अरे वाह! अच्छा. आणि तो मध्यरात्री 3:30 पर्यंत चालला आणि अच्छा. कोणच हललं नाही जागेवरून. अरे वाह! सर्व बसलेले तिथे. हां, हां. त्यानंतर अजून एक अनुभव गोव्यामध्येच आहे. कार्यक्रमाच्या अगोदर खूप पाऊस पडला पूर्ण हं. आणि तो ग्राउंडमध्ये प्रोग्राम होता. अच्छा. तर सर्व लोकं छत्री काही-काही घेऊन उभे होते. हं, हं, हं. प्रोग्राम ऐकायला. तर अच्छा. खूप छान वाटतं गोव्यामध्ये बरोबर. गायला. कारण की प्रेक्षकांचं खूप प्रेम लाभतं तिथे. हं. हो. अशी एखादी फॅन मोमेंट कोणती? छान